सांगत नाही, माझ्या नाथ बाबांचं मूळ स्वभाव नावाचं प्रकरण आहे, त्याच्यात सांगितलंय. आधी होती दासी पट्टराने केली तिसी, तिचे हिंडाने राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या, इथं कोणी वाघ खंडोबाचा आहे की नाही, आहे तो वाटतं भरपूर. दैवयोगे झाला पाग्या, त्याचं येळकोट राही मूळ स्वभाव. आता वाघ्या म्हणजे खंडोबाचा बरं का, वाघ आडनावाची माणसं नाही. तरी एका गावात एक वाघ आडनावाचा माणूस होता. आडनाव वाघ असल्यामुळे सगळ्या गावाला घाबरायचं, सगळ्या गावाला घाबरायचं. त्याला गाव कंटाळलं, सगळ्या गावाला तो घाबरायचा. पण घरी गेला की मांजरीसारखा गपचूप बसायचा, बायकोच्या समोर मांजर, गावात वाघ. गावातली लोक त्याला कंटाळली, शेवटी पोलीस स्टेशनला तक्रार गेली आणि गावातल्या लोकांनी सांगितलं, हो आडनाव वाघ आहे, सगळ्या गावावर राज्य करतो आणि घरी गेला का बायको समोर मांजर का बनतो. पोलिसांनी त्याला प्रश्न विचारला, त्यानं सांगितलं, साहेब अहो मी वाघ आहे, गावावर राज्य करतो, पण माझी बायको म्हटलं वाघ मारे, तिला घाबरावंच लागणार, कधी मारीन सांगता येणार नाही. असो म्हणून माझे जनाबाई म्हणते, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. आता दरिद्री तो भाग्यवंत केला याच्यामध्ये सुदामदेवाचं वर्णन आले. सुदामदेव भगवंतांना भेटण्याकरता निघाले. सुदामदेवाला कळलं का देव द्वारकेचा राजा झाला. गड्यानो राजा केर झाला, गड्यानो राजा केर झाला, सुदामदेवाच्या पत्नीला समजलं, म्हटले जा, अहो तुमचा मित्र द्वारकेचा राजा झालाय, त्याच्याकडून जास्त नाही पण 2 वेळेला पुरेल इतकं अन्न तरी घेऊन या. सुदामदेव भगवंतांना भेटण्याकरता निघाले. इतकी दरिद्रीची अवस्था, पायात तुटकी चप्पल, अंगावर फाटके कपडे, डोक्याला फटका बांधलेला सुदामदेव भगवंतांना भेटण्याकरता निघाले. आणि बायकोने सांगितलं, कुठल्याही पाहुण्या माणसाच्या घरी जाताना माणसाने रिकाम्या हाताने जायचं नाही, काहीतरी बरोबर न्यायचं असतं. कारण का, आपण त्यांच्या घरी खातो पितो, त्यांचे उपकार आपल्यावर होतात, म्हणून ही हिंदू धर्माची परंपरा देवापासूनची आहे. काहीतरी म्हटले देवाला घेऊन जा, म्हणून 17 घरून भीक मागून आणलेले मुठभर पोहे पुरचुंडीमध्ये बांधले आणि सुदामदेव भगवान परमात्म्यांना भेटण्याकरता निघाले. द्वारकेच्या राजमहालापर्यंत जाऊन पोहोचले. द्वारपालाने अडवलं, सुदामदेवाकडे बघितलं, सांगितलं, कुठल्याही भिकाऱ्याला राजमहालामध्ये प्रवेश करता येणार नाही. सुदामदेवाने सांगितलं, माझ्या कपड्यांवरून तुम्हाला मी भिकारी वाटत असेल, पण अरे मी देवाचा सख्खा मित्र आहे, तुम्हाला विश्वास पटत नसतील ना माझ्यावर, देवाकडे जा आणि देवाला सांगा, देवा अहो तुम्हाला भेटण्याकरता कोणीतरी सुदामा आलाय. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा
अरे माझ्यावर विश्वास पटत नाही, देवाला जाऊन सांगा. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा गरीब आ गया है. द्वारपाल पळत पळत देवाकडे गेला, सांगितलं देवा अहो तुम्हाला भेटायला कुणीतरी सुदामा आलाय हो. सुदामाचं नाव ऐकल्याबरोबर भगवंत चाललेच नाही. वरच्या मजल्यावरून जी उडी मारली सुदामदेवाच्या पायाजवळ. सुदामदेवाचे फाटके कपडे बघितले, तुटकी चप्पल बघितली, देव रडू लागले, कडकडून त्याला मिठी मारली. आणि देव मनातल्या मनात म्हणताय सुदाम्या अरे मी द्वारकेचा राजा झालोय, मी विश्वाचा मालक आहे आणि माझ्या मित्राला घालायला कपडे सुद्धा नाही. बरं सुदाम्या तुम्हाला भेटायला आलाय, वहिनीने 100% मला काहीतरी खायला दिलं असेल. काय खायला दिले दाखव बरं. एवढ्या द्वारपालांच्या समोर सुदामदेवाला वाटलं पोहे कसे दाखवायचे. जगाच्या बापाला कच्चे पोहे आणलेत, वहिनीने 100% मला काहीतरी खायला दिलं असेल, माझा वहिनींवर विश्वास आहे असं म्हटल्याबरोबर सुदामदेव ती पोह्यांची पुरचुंडी आपल्या कमरेला लपवू लागले. देवाचं लक्ष गेलं, सुदाम्या आपल्या कमरेला काहीतरी लपवतोय म्हणून देवाने काय केलं, सुदामदेवाच्या कमरेला हात घातला. हात घातल्याबरोबर तो कपडा जो काही होता तोही विरलेला होता हो. भगवंताचं बोट गेल्याबरोबर तो कपडा फाटला, सगळे पोहे जमिनीवर सांडले आणि भगवान परमात्मा ते पोहे असे सगळे गोळा केले आणि भगवान परमात्मा ते पोहे प्रेमाने खाऊ लागले. पोहे सुदामदेवाचे फके मारी कोरडे. आपल्यासारखे कांदे पोहे नाही केले. काय केलं, कच्चे पोहे उचलले भगवान परमात्मा खाऊ लागले. भगवान परमात्मा खाऊ लागले. आईसाहेब पुढे आल्या, देवा तुम्हाला खायला मिळत नाही का. मिळतं ग रुक्मिणी, पण माझ्या भक्ताचं प्रेम त्याच्या पाठीमागे आहे. आणि मग देवानं विचारलं सुदाम्या अरे तू माझ्या करता हे कच्चे पोहे आणलेत, याच्या बदल्यात तुला काय पाहिजे. सुदामदेव म्हटले देवा मला काही नको, मला फक्त 2 वेळ पुरेल एवढं अन्न मला द्या. सुदामदेवाचा भाव बघितला, अहो एकट्याला अन्न दिलं नाही तर सगळी सुदाम नगरी सोन्याची करून दिली. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. अरे तुकोबारा देवाला प्रश्न करता, देवा अरे तुझ्या घरचा न्याय तरी कसा आहे रे. तू काय केलंस माहितीये, ऋण तरी मुष्टी पोहे व्याजात हे मनगरी मुद्दलात मुक्ती देणे कोणे सावकारी रीत. अरे कुठल्या सावकाराची रीत आहे. मुठभर पोयांच्या ऋणामध्ये ऋण तरी मुष्टी पोहे, त्याच्यामध्ये काय केलं, त्याच्या व्याजामध्ये तू त्याला सोन्याची नगरी दिली आणि त्याच्या मुद्दलामध्ये तू त्याला मुक्ती देऊन टाकली. देवा जनाबाई म्हणते देवा तुझा कारभार तरी कसा आहे रे. दरिद्री तो भाग्यवंत केला, धुंद झाला तुझा दरबार. नवे देवा तू काय केलं. जो चोरटा होता चोरट्याचा बहुमान वाढविला. जो चोरटा होता रात्रंदिवस तो चोरी करायचा, त्याचं नाव वाल्या कोळी. जंगलामध्ये राहायचा, येणाऱ्या जाणाऱ्या ब्राह्मणांची तो हत्या करायचा, त्यांच्या जवळचे पैसे दागिने घरी बायका मुलांना नेऊन द्यायचा. त्या जंगलातून एक दिवस नारद मुनी चालले होते. नारायण नारायण. नारद मुनी चाललेले असताना नारद मुनींना मारण्याकरता त्याने अशी कुऱ्हाडवरती केली. नारद मुनींनी सांगितलं थांब, तू ब्राह्मणांना मारून जे काही पाप करतो, जे काही सोनं नाणं लुबाडतो, जो काही पैसा लुबाडतो, घरी बायको मुलांना नेऊन देतो, पण त्या पापामध्ये हे करण्याकरता तुला जे पाप करावं लागतं, जी ब्रह्महत्या करावी लागते, या पापात तुझे बायको मुले वाटेकरी आहेत का, जरा घरी जाण विचारून ये. वाल्य कोळी म्हटला नारदा तू बरोबर शेंडीवालाय, मला शेंडी लावतो, तुला पळायचंय का. तू पळण्याचा डाव शोधलास. नारद मुनी म्हटले तसं नाही, मी पळत नाही, तू हवं तर मला या झाडाला बांधून ठेव आणि घरी जा, बायको मुलांना विचारून ये. वाल्ह्या कोळी घरी गेला, बायको मुलांना सांगितलं तुम्हाला सुखामध्ये ठेवण्याकरता मी तुमच्याकरता जे काही सोनं नाणं पैसा आणतो, पण हे आणण्याकरता मला ब्राह्मणांची लोकांची हत्या करावी लागते. मग तुम्ही माझ्या हत्येत माझ्या पैशात वाटेकरी व्हाल का. बायको मुलांनी सांगितलं आम्ही तुमच्या पैशात तुमच्या सोन्यात वाटेकरी होऊ, पण तुमच्या पापामध्ये आम्ही वाटेकरी होणार नाही. पश्चाताप झाला, पळत गेला, नारदाचे पाय धरले, सांगितलं नारदा
अरे पैशात बायको मुली वाटेकरी होतात, पापात वाटेकरी होत नाही. आजपासून मला हा संसार करायचा नाही, मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे. काय करावं लागेल? नारद मुनी म्हटले काही नाही, इथे बस, या झाडाखाली बस, अखंड राम राम म्हण. वाल्ह्या कुळाने सांगितलं, नारदा जन्मात कधी राम म्हटलं नाही रे, मला फक्त लोकांना मरा मरा मारा मारा म्हणायची सवय आहे. नारद मुनी म्हटले मरा मरा बोलला तरी चालेल. तो मरा 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 म्हणता म्हणता मराचा राम कधी झाला हे त्याला सुद्धा कळलं नाही, आणि त्याच्या भोवती मुंग्याने वारुळ केलं. अरे एवढा पाप कर्म करणारा वाल्या कोळी, पण कोळ्याची कीर्ती वाढली रे गहन, कोळ्याची कीर्ती वाढली रे गहन, कोळ्याची कीर्ती वाढली गहन, कोळ्याची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामा, केले रामायण रामा. त्या वाल्या कोळ्यानं काय केलं माहितीये? राम नामाचं चिंतन इतकं केलं का त्याने राम जन्माच्या अगोदर 12,000 वर्ष रामायण नावाचा ग्रंथ लिहिला, आणि जो वाल्ह्या कोळी होता त्याचा वाल्मिकी ऋषी झाला. आणि तेच रामायण आपल्या समोर आहे, ज्याला आपण वाल्मिकी रामायण असं म्हणतो. म्हणून चोरट्याचा बहुमान वाढविला. जनाबाई म्हणते, देवा चोऱ्या माऱ्या करणाऱ्याचा किती समाजामध्ये त्रिभुवनामध्ये तू मान वाढवलास का त्याच्या हातून तू रामायण नावाचा ग्रंथ लिहून घेतलास. धुंद झाला तुझा दरबार. जनाबाई त्याच्या दरबाराचं वर्णन करते. म्हणून संत महात्मे म्हणतात, जीवन जगत असताना आपल्याला भगवान परमात्म्याला ओळखायचे, पण त्याकरता वर्म माहिती पाहिजे. वर्म म्हणजे काय? साध्य साधण्याची अचूक युक्ती. बघा आता वर्म जर चुकलं तर माणसाला दुःख भोगावं लागतं. ऐका, एका गावात एक जावई सासूरवाडीला निघाला. आता जावई निघाल्यानंतर तो रस्त्याने निघाला, आपल्या सासूरवाडीला गेला, चालला होता. आता आईला आपला मुलगा कितीही मोठा झाला, त्याचं लग्न जरी झालं तरी आईला आपला मुलगा लहानच वाटतो की नाही. त्याला दिवसातून 9-10 वेळा जेवायची सवय होती. असते काय काय लोकांना. इथं कोणी नाही ना तसं. त्याला दिवसभर जेवायची सवय होती. आईने सांगितलं, बाळा तुला कधी पण भूक लागते, कधी पण खावंसं वाटतं, सासूरवाडीला गेल्यानंतर तुला कोण खायला देईल बाळा. मग रस्त्यानं चालताना कुठे भूक लागली, सासूरवाडीला गेल्यावर भूक लागली तर खिशामध्ये काहीतरी घेऊन जा. म्हणून आईने काय केलं, त्याच्या खिशामध्ये नाश्त्याकरता त्या बेळीतल्या लाया म्हणतात का, मुरमुरे, म्हणजे दोन्ही कळतं ना, कळतं की नाही, ते लाया किंवा मुरमुरे ते त्याच्या खिशामध्ये घातले आणि जावई निघाला सासूरवाडीला. आता सासूरवाडीला गेला, चहा पाणी वगैरे झाला. चहा पाणी झाल्यानंतर दुपारची वेळ होती, जेवणाची वेळ होऊन गेली होती. याने विचार केला, आल्याबरोबर भूक लागली म्हणायचं तर सासूरवाडीतले लोक म्हणतील जावई जरा खादोडा दिसतोय. आता करायचं काय म्हटलं, भूक तर लागली होती. सासरी भाऊ गप्पा मारायला बसले, सासूबाई गप्पा मारायला बसली. याला भूक लागली होती, खिशात लाया होत्या. तो सासू सासऱ्याला म्हटला, सासरी बुवा मी फार लांबचा प्रवास करून आलोय हो, मला थोडं एक 5-10 मिनटं आराम करायचा आहे, तुम्ही 5 मिनिटाकरता बाहेर जा. आता याला खायच्या होत्या लाह्या. सासरी बुवा बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर त्यानं काय केलं, असे दोन्ही हात खिशामध्ये घातले आणि कोणीतरी यायच्या आत म्हटल्या या सगळ्या लाह्या संपल्या पाहिजे. आता मला सांगा, 2 मूठ भरून लाह्या जर तोंडामध्ये घातल्या तर त्या लाह्या चावता येतील का? नसेल माझ्यावर विश्वास तर उद्या प्रयोग करा. त्यानं काय केलं, अशा दोन्ही मूठ भरून लाह्या तोंडामध्ये घातल्या आणि तेवढ्यात त्याचा मोठा मेवणं पळत आला. दाजी दाजी कधी आलात, ताई बरी आहे का? यानं गरकन तोंड फिरवलं. आता गरकन तोंड फिरवल्याबरोबर त्यानं असं खालून वाकून बघितलं तर आपल्या दाजींचं तोंड हे सुजलेलं. म्हटलं आई बाबा पटकन या, अहो आपल्या दाजींना काहीतरी झालं. म्हटले दाजींचं अचानक तोंड सुजलं. सासू सासरा म्हटले 5च मिनिटं झाले बाहेर गेलो, काहीच नव्हतं, अचानक झालं तरी काय? म्हटले रस्त्यानं प्रवास केला असेल, काहीतरी किडा मुंगी चावली असेल, तोंड सुजलं. अनेक प्रकारचे उपाय केले, तोंड काही वसरेना. काय करावं म्हटले, सगळे उपाय करून थकले आणि शेवटी सासूबाईने सांगितलं, जावई पहिल्यांदाच सासूरवाडीला आले आणि 1 तास झाला, 2 तास झाले. म्हटले तोंड सुजून बसले, करायचं तरी काय? सगळे उपाय करून थकले. सासूबाई म्हटली आता माझं येडीचं ऐका. म्हटले काय? म्हटले असं करा, 2 उलटण्या जरा चुलीमध्ये तापायला ठेवा
पूर्वीच्या काळी बघा, अंगावर जर सूज आली तर ते वाळूने किंवा विटेने शेकवायचे. तसं ती म्हटली सूज इतकी डेंजर आहे का इंजेक्शनने ती उतरत नाही. म्हटली 2 उलटण्या चुलीमध्ये तापायला ठेवा. अशा 2 उलटण्या चरचरीत लाल केल्या, जावयाच्या गालावर ठेवल्या. इतके चटके बसले. पण तुम्हाला सांगते, जावयाची जातच अशी आहे, सासूरवाडीला कितीही त्रास सहन करावा लागला तरी चालेल, पण सासूरवाडीमध्ये आपली इज्जत जाऊ द्यायची. बघा किती जोरात नाही म्हटलं. अक्षरशः इज्जतीसाठी त्यानं सगळे चटके सहन केले हो. आता चटके देऊनही सूज बसरत नाही, ही गाल फुगलेली, करायचं तरी काय. तेवढ्यात त्याचा सगळ्यात छोटा मेवना गेला होता शाळेत. आणि त्या दिवशी नेमकं गुरुजींनी लेक्चरला शिकवलं, बघा बाळांनो, एखादा मनुष्य जर तोंड उघडत नसेल तर त्याचं नाक दाबायचं. तो ॲटोमॅटिक तोंड उघडतो म्हटले. आता संध्याकाळच्या वेळेला शाळा सुटली, तो मुलगा घरी आला, बघतो तर काय, आपल्या घरासमोर सगळी गर्दी जमलेली. लहान मुलगा कोणी काही सांगत नाही, गर्दीतून पुढे गेला. बऱ्याच वेळ आपल्या दाजींच्या तोंडाकडे बघत राहिला आणि त्याला समजलं आपले दाजी काही तोंड उघडत नाही. त्याला गुरुजींचं वाक्य आठवलं की एखादा मनुष्य तोंड उघडत नसेल तर त्याचं नाक दाबायचं. तो पिंट्या असा गर्दीतून पुढं गेला, आपल्या दाजींचं असं नाक दाबून धरलं. 1 मिनिट झाला, जीव जायची पाळी आली. आणि जीव जायची पाळी आल्याबरोबर दाजींनी सगळ्यांच्या अंगावर फुर्र मुरमुऱ्यांचा दृष्टांत संपला. याच्यातून आपल्याला एकच घ्यायचंय, त्याच्या तोंडामध्ये काय आहे हे वर्म जर अगोदरच घरातल्या लोकांना कळालं असतं तर त्याला एवढे इंजेक्शन घेण्याची गरज नव्हती, चटके घेण्याची गरज नव्हती. वर्म चुकलं, दुःख भोगावं लागलं. तुकोबाराय म्हणतात, ऐसी वर्मे मज दावी नारायणा, ऐसी वर्मे मज दावी नारायणा, ऐसी वर्मे मज दावी नारायणा. देवा, असा वर्मा सांग जी आमच्याकडून चुकता कामा नये. म्हणून चोरट्याचा बहुमान वाढविला आणि कीर्तिवानाचा अपमान केला. जो कीर्तिवान होता ते मांडव्य ऋषी. मांडव्य ऋषी एका जंगलामध्ये तपश्चर्या करत असताना विनाकारण त्यांच्यावर चोळीचा आळ आला आणि तिथल्या राजाने फरमान सोडलं, आत्ताच्या आत्ता मांडव्य ऋषींना सुळावर द्या. मांडव्य ऋषींना सुळावर देण्यात आलं. आणि रात्रीच्या वेळेला मांडव्य ऋषींनी देवाला प्रश्न विचारला, देवा, मी तुझं ध्यान करत होतो जंगलामध्ये, गावामध्ये चोरी करण्याचा माझा काही संबंध नव्हता, पण विनाकारण या सुळाची शिक्षा मला का झाली, या सुळाचा काटा मला का टोचावा लागला. भगवंताने सांगितलं, मांडव्य ऋषी, तुम्ही इतकं माझं ध्यान करता, पण माझा भक्त जर कोणावर अन्याय करत असेल, एखाद्या प्राणी मात्रावर अन्याय करत असेल तर मी त्याला सोडत नाही. मांडव्य ऋषी, तुम्ही लहान असताना 4 वर्षाचे असताना तुम्ही विनाकारण एका काजव्याच्या पायाला तुम्ही काटा टोचला होता. त्या काजव्याला इतक्या वेदना झाल्या होत्या की त्या वेदना आज मी तुम्हाला दिल्या. का? तुम्ही विनाकारण त्या काजव्याला काटा टोचल्यामुळे तुम्हाला सुद्धा हा सुळाचा काटा टोचावा लागला. म्हणून जनाबाई म्हणते, काय केलंस तू की चोरट्याचा बहुमान वाढविला आणि कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. जनाबाई म्हणते, देवा, जे तुझे वैरी आहेत ना त्यांना तू काय केलंस माहितीये? अभंगाचे दुसरे वैरियासे दिदले मो
मोक्ष सिद्धी वैर्यासी दिदले मोक्ष सिद्धी वैर्यासी दिदले मोक्ष सिद्धी वैर्यासी दिदले मोक्ष सिद्धी कपटिया दिदले महानिधी कपटिया दिदले महानिधी कपटिया दिदले महानिधी कपटिया दिदले महानिधी सेवकाच्या ढुंगान मिळे चिंदे सेवकाच्या ढुंगान मिळे चिंदे सेवकाच्या ढुंगान मिळे चिंदे सेवकाच्या ढुंगान मिळे चिंदे आचाल कासी त्रैलोक्य भावे वंदे चारकासी त्रैलोक्य भावे धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा वा 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 सगळा दरबारच धुंद करून टाकला असं वाटत नाही का तुम्हाला? आज या ठिकाणी हे गायक हे मृदुंगाधक पेटीवाले लहान लहान मुली असं वाटत नाही आज धुंद झाला तुझा दरबार. हे ग्रामपंचायतच्या वतीनं आज या ठिकाणी हा जो हॉल आपण निर्माण केलाय ना तो सगळा आज धुंद होऊन गेलाय असं आपण म्हणूया. धुंद झाला देवा तू काय केलं जे तुझे वैरी आहेस वैरी अशी दिधली मोक्ष सिद्धी. देवाचे वैरी म्हणजे कोण? देवाचे वैरी म्हणजे रामाचा वैरी म्हणजे रावण आणि कृष्णाचे वैरी म्हणजे कंस मामा. वैरत्वाने का होईना रावणाला माहिती होतं माझं मरण हे रामाच्या हातून आहे म्हणून त्याला जडी स्थळी काष्टी पाशाने फक्त राम दिसायचा. कंस मामाला माहिती होतं की माझं मरण कृष्णाच्या हातून आहे म्हणून त्याला सुद्धा झोपताना उठताना बसताना फक्त कृष्ण दिसायचा. वैरत्वाने का होईना त्याने कृष्णाचं नामचिंतन केलं त्याने रामाचं नामचिंतन केल्यामुळे देवाच्या हातून त्यांना मरण आलं. पण देवा जे तुझे वैरी होतेस ना तुझ्या हाताने त्यांना मरण आल्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्त झाला म्हणून वैरिया सिद्धी धली मोक्ष सिद्धी कपटिया दिधली महानिधी. अरे मारीच्या मामाने कपट केलं. मारीच्या मामाने काय केलं? कपटी हरणाचं रूप धारण केलं आणि सीता माता त्या मायाजाळामध्ये फसली. तिने सांगितलं प्रभू त्या सोन्याच्या हरणाच्या कातड्याची मला चोळी शिवायची. सोन्याचं हरिण कधी असतं का हो? नाही. ती माया होती तो एक मोह होता. तिने सांगितलं नाही प्रभू मला सोन्याच्या कातड्याची काय करायची आहे त्या हरणाच्या कातड्याची मला चोळी शिवायची आहे. श्री हट्ट झाला होता म्हणून प्रभू रामचंद्र त्या हरणाला मारण्याकरता तिकडे हरणाच्या पाठीमागे पळत गेले. पळत गेल्यानंतर लक्ष्मणजी तिथे होते आणि सीता मातेने सांगितलं लक्ष्मणा. आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्र जंगलामध्ये गेले ना त्यावेळेला त्या मारीच्या मामाने कपट केलं आणि आवाज दिला लक्ष्मणा धाव मी संकटात आहे. सीता मातेपर्यंत आवाज गेला. सीता मातेने सांगितलं लक्ष्मणजी जा तुमचा भाऊ संकटात आहे. प्रभूंनी सांगितलं माते मला दादानी सांगितलं इथून कुठे हालायचं नाही तुझं रक्षण करण्याकरता मला इथं ठेवलंय. एकच वाक्य बोलली हो सीता माता मला माहिती आहे लक्ष्मणजी भाऊजी तुम्ही का जात नाही. काय सांगितलं? मला माहिती भाऊजी तुम्ही का जात नाही. एवढंच वाक्य बोलली आणि सगळं रामायण घडलं. काय झालं?
सगळं रामायण त्या शब्दावर घडलं. म्हणून ज्याने कपट केलं, ज्या बारीच्या मामाच्या मुळे सीता माता पळवली गेली, त्या मारीच्या मामाला तू काय केलं? कपटी आधी धली महानिधी, सेवकाच्या ढुंगान मिळे चिंदी, आणि चाळकासी त्रैलोक्य भावे वंदी. जे तुझे जवळचे भक्त आहेत, जे तुझे वारकरी आहेत, त्यांना चांगलं अन्न पाणी सुद्धा खायला मिळत नाही. म्हणजे वाईट लोक आहे ना समाजामध्ये, त्यांना लोक फार मानतात. म्हणजे थोडक्यात काय बघा, एखादं आंब्याचं झाड आहे, समजण्याकरता उदाहरण सांगते. एक मोठं आंब्याचं झाड आहे, नवीनच त्या आंब्याला काही आंबे असे पाडी लागलेले आहेत अशा शेंड्यावर. आपण तो आंबा बघितला, आपल्याला तो आंबा पाडायचा आहे, हाताने तोडता येत नाही, काठीने पाडता येत नाही. मग आपण त्याला शेवटी काय करतो? दगड मारतो. का? आंबा गोड आहे. अगदी असाच आंबा गोड आहे म्हणून आपण त्याला दगड मारतो. पण विनाकारण कुणी चालता चालता काट्याच्या बाबळीच्या झाडाला दगड मारेल का? त्याला माहिती आहे याला दगड मारला आणि याचा काटा जर आपल्या डोळ्यात गेला तर आपण जन्माचे आंधळे. म्हणजे थोडक्यात काय, जे वाईट लोक आहे ना त्याच्या कोणी नादी लागत नाही. पण जे आंब्यासारखी जी गोड स्वभावाची माणसं आहे त्यांना समाज त्रास देणारच. का? जया अंगी मोठेपण तया यता कठीण. ज्याला समाजामध्ये मोठेपणा मिरवायचा आहे त्याला लोकांचा त्रास सहन केल्याशिवाय तो मनुष्य समाजामध्ये कधीच मोठा होत नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जण कोण असतील तर ते आमचे संत मायबाप आहेत. म्हणून तुम्हाला सांगते बघा, प्रत्येकानं आपला उद्धार केला पाहिजे. प्रत्येकानं या जगामध्ये आपला उद्धार करून मुक्त झालं पाहिजे. बघा, तुम्ही हरिपाठाला गेलं पाहिजे, कीर्तनाला गेलं पाहिजे, भजनाला गेलं पाहिजे. आणि जर गेला नाही तर तुमचा शेवट कधी चांगला होणार नाही. एक सुंदर शेवटचं उदाहरण सांगते बघा. एका जंगलामध्ये एका झाडावर एक माकड आणि माकडीन दोघं जण नवरा बायको बसले होते. लक्ष आहे ना तुमचं? कोण बसले होते? माकड. कुठे बसले होते? माकडी. म्हणजे लक्ष आहे तुमचं. एक माकड आणि माकडीन दोघं जण नवरा बायको बसले होते. अशा दोघा नवरा बायकोच्या छान गप्पा चालल्या होत्या. आणि गप्पा चालू असताना ज्या झाडावर बसले होते त्या झाडाखाली एक विहीर होती. त्या विहिरीतून एक आकाशवाणी झाली, जो कोणी प्राणी या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल, आणि जो कोणी मनुष्य या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला प्राण्याचा जन्म प्राप्त होईल. आता ही आकाशवाणी त्या माकड आणि माकडीने ऐकली. ती माकडीन म्हटली, अहो मनुष्य जन्म प्राप्त करण्याची संधी आली, चला मारायची का उडी? त्या माकडानं सांगितलं नको, बरं आहे आपलं माकडाचं, या झाडावरून त्या झाडावर. ती म्हटली असं नका करू. स्त्रियांचं मन कसं जरा भावनिक असतं ना, ती अशी थोडी भाऊ झाली. म्हणते अहो मनुष्य जन्म मिळणं फार अवघड आहे. मनुष्य जन्मान मोल रे इस मिट्टी में मत घोल रे. म्हणजे अतिशय अनमोल असा देह आपल्याला प्राप्त झालाय म्हटली. मग आपण जर उडी मारली माणसाच्या रूपामध्ये आलो, म्हटली चला पटकन दोघं जण मिळून उडी मारू. तो म्हटला तू इतकी आग्रह करते ना, मग आपण दोघांनी उडी मारू, पण ही काठीवर. म्हणे कुठली? त्यानं सांगितलं बघ, नाहीतर मी मारायचं उडी, तू राहायची झाडावर बसून, असं नको व्हायला. ती म्हटली तेवढा विश्वास नाही का बायकोवर? हवं तर म्हटली माझा हात पकडा, तुम्ही 1 2 3 म्हणा, आणि 3 म्हटले की आपण दोघांनी पण उड्या मारू. त्या माकडानं असा बायकोचा पॅक हात पकडला. त्याचा विश्वास नव्हता ना माकडाचा. त्यानं आपल्या बायकोचा असा पॅक हात पकडला आणि बायकोला म्हटला बघ 1 2 3 म्हटलं की दोघा नवरा बायकोने विहिरीमध्ये उडी मारली. आणि उडी मारल्याबरोबर त्या माकडाचा झाला सुंदर पुरुष